जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास पहिला देव बलात्कार नाम श्रीराम समर्थ निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा सकळा पर जो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वरू. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक 17वा आहे प्रकृती पुरुष नाम. प्रकृती म्हणजे सृष्टीचे मूळ कारण. जे जे बदलतं ते सगळं प्रकृती आहे. ती निर्माण करणारी शक्ती आहे. ती दिसते, ती वाढते, ती नाशसुद्धा पावते. आणि मग या प्रकृतीचे मुख्य घटक आहेत त्रिगुण सत्व रज तम. पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश. शरीर मन बुद्धी अहंकार हे सर्व बदलत असतं. आणि जे जे काही बदलतं, जे अनुभवता येतं ते सगळं प्रकृतीचं कार्य आहे. बरोबर. ती प्रकृती. मातीपासून भांडी बनवता येतात, मातीपासून विटा बनवता येतात, मातीपासून मूर्ती बनवता येते. मातीची बदलती रूपं वेगवेगळी आहेत, पण माती एकच आहे, ते मूळ आहे. आणि ती बदललेली माती म्हणजे प्रकृती. बरोबर का. मग पुरुष कोण आहे? पुरुष म्हणजे शुद्ध चेतना, साक्षी भाव, जो कधी बदलत नाही, जो कधी जन्माला येत नाही, जो कधी नाश पावत नाही, तो पुरुष. तो करत काहीच नाही, तो सर्व घडताना पाहत राहतो. तो सुखदुःखाचा भोगतासुद्धा नाही. देह मन बुद्धी यापासून तो वेगळा आहे. मी आहे ही जाणीव म्हणजे पुरुष. बघा ना, एखादा चित्रपट पडद्यावरती चालत असतो. त्या चित्रपटामध्ये सुख येतं, दुःख येतं, युद्ध येतं, प्रेम येतं, ते सगळं दिसतं. पण तो पडदा काही बदलत नाही. तो पडदा म्हणजे पुरुष आहे. बरोबर आहे का. मग प्रकृती आणि पुरुष थोडक्यात काय आहे? जी बदलणारी आहे ती प्रकृती आहे. जी दृश्य स्वरूपात आहे ती प्रकृती आहे. जिथं करता हा भाव उभा राहतो ती प्रकृती आहे. अनुभव आहे ती प्रकृती आहे. आणि प्रकृती बंधन घालते. मग पुरुष कसा आहे? जो बदलत नाही तो पुरुष आहे. जो अदृश्य आहे तो पुरुष आहे. जो अकर्ता आहे तो पुरुष आहे. जो साक्षी आहे तो पुरुष आहे. आणि जो मुक्त आहे तो पुरुष आहे. प्रकृती क्रिया करते, पुरुष साक्षी राहतो. मग बंधन कसे निर्माण होते? जेव्हा तो जो पुरुष आहे तो असं समजायला लागतो की मी देह आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे. तेव्हा प्रकृतीचे गुण सत्व रज तम त्याला बांधायला लागतात. तो असतो पुरुषच. तो पुरुष अहंकारापासून दूर असतो. पण जेव्हा तो पुरुष समजतो की मी देह आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, तेव्हा त्याच्यामध्ये अहंकार निर्माण होतो. त्याच्यामध्ये जन्ममृत्यूचा फेरा सुरू होतो. आणि हे अज्ञान आहे. आपण पुरुष आहोत याचा विसर पडला, याचं विस्मरण झालं की प्रकृती निर्माण होते. आणि मग बंधनं येतात, अहंकार निर्माण होतो. मग मुक्ती कशी मिळवायची? जेव्हा आपल्याला स्पष्ट ज्ञान होते की मी देह नाही, मी मन नाही, मी शरीरसुद्धा नाही, मी फक्त आणि फक्त साक्षी चेतना आहे, तेव्हा काय होतं? प्रकृतीचं बंधन सुटतं. कर्मफळांचा प्रभाव संपतो. जन्म मृत्यूचा फेरा थांबतो. आणि तोच मोक्ष आहे. बरोबर आहे का. श्रीमत दासबोधामध्ये समर्थ 17व्या दशकामध्ये सांगतात की हा सगळा खेळ प्रकृतीचा आहे. पुरुष अलिप्त आहे. आणि जो प्रकृतीला मी मानतो आणि अडकतो तो अडकलेलाच आहे. पण जो पुरुष भाव ओळखतो तो मुक्त आहे. तुम्ही आम्ही ठरवायचं प्रकृती कुठली, पुरुष कुठला, आपण कोण आहोत. बघा ना, आमच्या जीवनामध्ये राग येतो आपल्याला. राग, तो राग जो आहे तो मनाचा एक गुण आहे, म्हणजे ती प्रकृती आहे. पण मला राग आलेला आहे ही जाणीव म्हणजे काय आहे? पुरुष आहे, तो साक्षी आहे. जर म्हणलं मला राग आलेला आहे तर आपण पुरुष भावात आहोत.
आणि जर आपण म्हटलं की मी रागावलो आहे, मी स्वतः रागावलो आहे, तर आपण प्रकृतीशी एकरूप झालेलो आहोत. प्रकृती बदलते, पुरुष पाहत राहतो, साक्षी येतो, काहीच करत नाही. प्रकृती बांधून ठेवते, पुरुष मुक्त करतो. प्रकृती ओळखली नाही तर बंधन होतं आणि पुरुष ओळखला तर समाधान होतं. बरोबर आहे. बघा पहिली 24 सांगितले, निश्चळी ब्रह्मी चंचळ आत्मा, सकळा पर जो परमात्मा, चैतन्य साक्षी ज्ञानात्मा, षडगुणेश्वरू. मूळ परब्रह्म हे निश्चळ आहे, ज्याच्यामध्ये चंचळ स्फुरण उत्पन्न होते, तोच आत्मा आहे. तो सर्वांहून श्रेष्ठ आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, त्या आत्म्याला परम आत्मा म्हणायचं. परम आहे, ही जो सुप्रीम म्हणजे परम, सर्वोच्च. चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वर ही त्याची नाव आहेत. ब्रह्म निश्चळ आहे, समर्थ सांगतात. परमात्मा त्याची साक्ष आहे, पण आत्मा आपल्याला चंचळ वाटतो. परमसत्य एकच, पण आपण देहामुळे, मनामुळे त्याचे भेद करून ठेवले. मन सतत बदलत राहतं. मन कधी दुःखी असतं, कधी आनंदी असतं, कधी सुखी असतं, कधी रागावलेलं असतं. हे मनाच्या अवस्था आहेत. बघा ना, समुद्र एकच आहे, पण त्या समुद्रामध्ये असंख्य लाटा उसळलेल्या असतात. त्या लाटा बदलतात, कधी छोटी लाट, कधी मोठी लाट, कधी फेसाळलेली लाट. पण समुद्र बदलतो का? अजिबात नाही. तसाच परमात्मा हा अचल आहे आणि त्याच्यामध्ये असलेला जीव जो आहे तो चंचळ आहे. एखाद्या सरोवरामध्ये पाणी शांत असतं आणि वारा आला की त्या सरोवरामध्ये लाटा उठतात. मग तो माणूस म्हणतो सरोवर अस्थिर आहे, बरोबर. त्या माणसाला वाटतं अख्खं सरोवरच अस्थिर झालं. दुसरा म्हणतो नाही, लाटा अस्थिर आहेत. यातून तुम्ही आम्ही बोध काय घ्यायचा? ते ब्रह्म म्हणजे सरोवर आहे, ते निश्चळ आहे, ते हल्लंच नव्हतं कधी. पण ते मन म्हणजे लाट आहेत, त्याच्यावरचे ते तरंग आहेत. आणि आपल्याला असं वाटतं की सरोवर अस्थिर आहे. अरे सरोवर कुठं अस्थिर आहे? सरोवर तर निश्चळ आहे. ते ब्रह्म म्हणजे सरोवर, सरोवर तर निश्चळ आहे, पण त्याच्यावरती उठलेले तरंग म्हणजे तुमचं आमचं मन ते चंचळ आहे. म्हणून आपल्याला वाटतं की ते सरोवर अस्थिर आहे, सरोवर अस्थिर नाही आहे. बघा आता पुढं, सकळ जगाचा ईश्वरू, म्हणून नामे जगत गुरु, तयापासून विस्तारू विस्तारला. सर्व जगाचा ईश्वर म्हणून त्याला जगदीश्वर म्हणतात. त्या जगाचा ईश्वर आहे तो जगदीश्वर. त्याच्यापासून सृष्टीचा अफाट विस्तार झालेला आहे. बघा ना, एका गावामध्ये मोठं वडाचं झाड होतं. मग त्या गावातल्या लोकांनी ठरवलं की आपण पाहायचं ते किती मोठं झाड आहे. मग लोक गेली, कोण फांद्या मोजतंय, कोण पानं मोजतंय, कोण पारंब्या मोजतंय. आणि मग तिथे एक वृद्ध आला, त्या गावातला ज्येष्ठ व्यक्ती आला, म्हणाला, अरे तुम्ही मुळं विसरलात. तुम्ही जर मुळंच विसरलात तर ते झाड कसं कळेल? मग त्या परमात्म्यापासूनच काय झालं, सृष्टीचा विस्तार, अफाट विस्तार झाला. संपूर्ण जग शिव आणि शक्तीच्या योगानेच विस्तारित झालं आहे. प्रकृती म्हणजे शक्ती आणि पुरुष म्हणजे चैतन्य यांच्या संयोगातून झालेला हा अफाट विस्तार आहे. बरोबर आहे का? आपण आता मुळाकडे गेलं पाहिजे. बघा ना, सकळ जगाचा ईश्वरू, म्हणून नामे जगदेश्वरू, तयापासून विस्तारू विस्तारला. विस्तार कुणापासून झालेला आहे कळायला पाहिजे. त्या जगदीश्वरापासून. त्या सगळ्या जगाचा जो ईश्वर आहे तो जगदीश्वर, त्याच्यापासूनच या सगळ्या जगाचा विस्तार झालेला आहे. बघा आता पुढची ओवी, शिव शक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी, गुणक्षोभिनी. मग त्यालाच शिवशक्ती जगदीश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळ माया गुणेश्वरी, गुणक्षोभिनी इत्यादी इत्यादी नावाने ओळखतात. परमात्मा करता नाही, भोगता आहे. तो भोगताही नाही आहे,
जो परमात्मा आहे तो करताही नाही आणि भोगताही नाही, तो अखंड साक्षी आहे, अखंड साक्षी आहे. आपण चित्रपट पाहतो, चित्रपटामध्ये रडणं असतं, हसणं असतं, ते पडद्यावरती असतं, पण प्रेक्षक वेगळा आहे, तो कसा आहे, साक्षी आहे. तसाच देह मनाचे व्यवहार पाहणारा मी वेगळा आहे, हे कळणं म्हणजे आत्मज्ञान आहे. हे कळायला पाहिजे. बघा ना, एक दिवा असतो, दिवा पंती म्हणा, दिवा म्हणा, त्याच्यामध्ये तेल असतं. दिवा म्हणतो मी उजेड देतो, मी प्रकाश देतो. तेल म्हणतं अरे त्याच्यासाठी लागणारं इंधन म्हणून मी कार्य करतो. आणि हे दोघं वेगवेगळे झाले तर गेला ना तो उजेड. मग शिव आणि शक्ती ही एकत्र सृष्टी चालवत आहे, हे तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे. बघा आता पुढं, क्षेत्रज्ञ द्रष्टा कटुस्थ साक्षी, अंतरात्मा सर्व साक्षी, शुद्ध सत्व महतत्व परीक्षी, जाणता साधू. क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कुटस्थ, साक्षी, सर्वलक्षी, अंतरात्मा, शुद्ध सत्व, महतत्व यांची परीक्षा करून जो त्यांना जाणतो तोच जाणता साधू होय. जाणता साधू कसं असतो? ज्याला या सगळ्यांची परीक्षा करून जाणवून घेता येतं तो जाणता साधू. ब्रह्मा विष्णू महेश्वरू, नाना पिंडी जीवेश्वरू, त्यास भासती प्राणी मातृ, लहान थोर. ब्रह्मा विष्णू महेश्वर, नाना पिंडांच्या ठिकाणी असणारा जीवेश्वर याकडे लक्ष ठेवून सर्व लहान थोर प्राणीमात्रांना पाहत असतो. बघा ना, एक सोन्याचे दागिने असतात, त्याच्यामध्ये बांगडी असते, सोन्याचा हार असतो, सोन्याची अंगठी असते, बरेच अलंकार असतात. त्यांची नावं वेगवेगळी असतात, पण त्यांच्यामध्ये असलेलं सोनं एकच आहे. तसं रूपं वेगवेगळी आहेत, पण तत्त्व मात्र एक आहे. नाना पिंडी जीवेश्वरू, त्या प्रत्येक पिंडामध्ये एकच आहे, पण ती पिंड नाना आहेत. त्यास भासती प्राणी मातृ, लहान थोर. बरोबर. बघा आता पुढं, देह देऊळामध्ये बैसला, न भजता मारतो देहाला, म्हणून तया भेणे तयाला, भजती लोक. अंतरात्मा देहरूपी देवळात जाऊन बसलेला आहे. कुठे गेला आहे? तुमच्या आमच्या देहरूपी देवळामध्ये तो अंतरात्मा अधिष्ठित झालेला आहे, बसलेला आहे. त्याचे भजन नाही केलं तर तो देहाला मारून टाकतो, म्हणून त्या भीतीने सर्व लोक त्याचं भजन करू लागलेले आहेत. भजती लोक. बरोबर आहे. तुमच्या आमच्या देहाच्या अंतरी आहे कोण? चालवतंय कोण? हे देह म्हणजे तुमचं आमचं देऊळ आहे. देह देऊळामध्ये बसला. मग कोण आहे या देवळामध्ये बसलेला? तो अंतरात्मा आहे. मग तो अंतरात्मा त्या आतमध्ये असल्यानंतर सुद्धा जर आपण त्याचं गुणगान नाही घातलं, भजन नाही केलं, तर तो आपला देह मारून टाकेल. या भीतीने काय केलं आहे, सर्व लोकांनी त्याला भजायला चालू केलेलं आहे, त्याचं भजन सुरू केलं आहे. जे वेळेसी भजन चुकले ते तेव्हा पछाडिले, आवडीने भजू लागले सकळ लोक. ज्या ज्यावेळी भजनात चूक होते तेव्हा लोकांना तो छळत असतो, पछाडत असतो, म्हणून आवडीने लोक त्याला भजू लागलेत. जे वेळेसी भजन चुकलं ते तेव्हा पछाडिले, मग तो पाठीमागे लागला, छळायला लागला, पछाडायला लागला, आवडीने भजू लागले, म्हणून सर्व लोक काय करायला लागली? आवडीने भजन करू लागली. कोणाचं? त्या अंतरात्म्याचं. बरोबर आहे का? जे जेव्हा आक्षेपिले ते तत्काळची दिदले, त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे. त्याने ज्या वेळी जे आक्षेपिले त्या वेळी तत्काळ दिले गेले, या प्रकारे त्रैलोक्य त्याला भजू लागले. तो जो मागेल ते त्याला मिळत होतं. जेव्हा आक्षेपिले ते तत्काळची दिले, लगेचच्या लगे. लहान मुलाने हट्ट केला की आई कसं देऊन टाकते ना प्रत्येक गोष्ट. घे बाबा, पण शांत बस, तसं आहे ते. बघा आता पुढं,
पाचा विषय नैवेद्य, जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होती. 5 विषय भोगांचा नैवेद्य जेव्हा हवा तेव्हा तयारच असतो, आणि असं जर नाही केलं तर तत्काळ रोग होतो. बघा ना, एखादा माणूस रोज गोड खातो है ना, विषयाचा नैवेद्य तेव्हा अखंड चालू असतो. सुरुवातीला त्याला बरं वाटतं, आनंद वाटतो, आणि नंतर त्याला मधुमेह होतो, आणि मग तो जो विषय सुखांचा अतिरेक त्याने केलेला आहे ना, ते रोग आहे तो. बघा तर पुढे सांगितलं आहे, जेने काळे नैवेद्य पावेना, तेने काळे देवर राहेना, भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जाती. मग ज्यावेळी नैवेद्य मिळत नाही असं होतं, त्यावेळी देव तिथे राहत नाही, निघून जातो. मग भाग्य वैभव नाना पदार्थ टाकून तो काय करतो, देह त्याग करून जातो. नुसता निघून नाही जात, त्या देहाचा त्याग करतो. आपण बघितलं ना मगाशी की त्यामध्ये अंतरात्मा वास करतो, आणि त्याचं जर भजन नाही केलं तर तो काय करतो, त्या देहाला नष्ट करतो. आणि मग ज्या वेळेस त्या नैवेद्य मिळत नाही किंवा नैवेद्य नाहीसा होतो, त्यावेळेस काय करतो, देव तिथे राहत नाही, आणि मग तो हे सगळं भाग्य असू द्या, वैभव असू द्या, वेगवेगळे पदार्थ असू द्या, टाकून तो काय करतो, देहत्याग करून सांडून जातो. बघा, जातो तो कळो देईना, कोणास ठाऊक होईना, देवविन अनुमानेना, कोणास देव. तो जातो तेव्हा कोणालाही कळू देत नाही का, सांगून जातो. कोणालाही माहिती देत नाही का, माहिती देतो. आणि देवाशिवाय देवाचे रहस्य कोणाला कळणार. देवे विण अनुमानेना, कोणास देव. तो जेव्हा निघून जातो ना, तेव्हा तो अगदी निमिषार्धामध्ये निघून जातो का, कळतं आपल्याला. अहो, बघता गेलो, कळलंच नाही कसा गेला. सकाळी बोलला होता, दुपारी बोलला होता, अहो आत्ता फोनवर बोलत होता, आत्ता व्हॉट्सअपला मेसेज केला होता. आपण असंच म्हणतो, तो कोणाला माहिती देत नाही, तो कोणाला कळू देत नाही, आणि तो डायरेक्ट निघून जातो. आणि देहाशिवाय, या देवाशिवाय देवाचे रहस्य कोणालाही कळणार नाही. देव गेला हे कळतच नाही, कारण आपण देवाला ओळखलेलंच नसतं. बरोबर आहे का. बघा आता पुढं, देव पहावया कारणे, देऊळे लागते पाहणे, कोठे तरी देऊळाचे गुणे, देव प्रगटे. देव पाहण्याच्यासाठी देवालयांचा, देवळांचा शोध घ्यावा लागतात. तेव्हा कुठेतरी देवाच्या गुणाने देव प्रकट होतो. बरोबर आहे. देव पाहण्यासाठी देऊळ पाहिजे, तिथे गेल्यानंतरच देव दिसणार आहे. पण क्वचितच देऊळाच्या गुणामुळे देव प्रकट होतो. कोठेतरी म्हटल्या, कोठेतरी देऊळाच्या गुणे देव प्रकटे. बघा मग आता देऊळ कसं पाहिजे, देऊळ समर्थ कुठलं देऊळ अभिप्रेत आहे, पुढची ओवी. देऊळे म्हणजे नाना शरीरे, तेथे राहिजे जीवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे, अनंत भेदे. हे देवळं म्हणजे नाना शरीर हो, तुमची आमची शरीर, आणि त्याच्यामध्ये जीवेश्वर राहतो. मग नाना प्रकारची नाना शरीरे असतात, त्यात अनंत भेद असतात. बरोबर का, भेद आहेत ना. जितकी शरीर तेवढे प्रकार, आणि तेवढे डिफरंट टाईप्स, म्हणजे नाना भेद, अनंत भेद. मग वेगवेगळी घरं असतात. झोपडी असते, पत्र्याचं घर असतं, स्लॅबचं घर असतं, कौलाचं घर असतं, पण त्याच्यामध्ये लाईट एकच असते ना. तसं सर्व शरीरांमध्ये एकच चैतन्य आहे, तोच जीवेश्वर आहे, कुणी नाही, तोच जीवेश्वर आहे. प्रत्येकाचं शरीर म्हणजे देऊळ आहे, आणि त्या देवळामध्ये, त्या शरीरामध्ये जीवेश्वर तिथे अखंड वास करतोय, म्हणून ते शरीर चालतं. बघा ना, प्रत्येक संगणक वेगवेगळा आहे, पण त्याच्यामध्ये असलेलं सॉफ्टवेअर एकच आहे.
चालती बोलती देवळे, त्यामध्ये राहिले रावळे, जितुकी देऊळे तितुकी सकळे, कळली पाहिजे. शरीरे ही चालती बोलती देवळं असतात. चालती बोलती देवळे. तुमचा आमचा देह हा एक चालतं बोलतं देऊळ आहे. त्यामध्ये राहिली पाहिजे रावळे, त्यामध्ये राया पाहिजे. हो, राया म्हणजे तो राजा पाहिजे. हो, राजा म्हणजे अंतरात्मा पाहिजे. आणि तो आहे म्हणूनच तुम्ही आम्ही चालतं बोलतो. आणि तो अंतरात्मा राहत असतो. जितकी म्हणून देवळे ती सर्व कळाली पाहिजेत. बरोबर आहे का? समर्थांनी इथं जिवंत देऊळ दाखवलं आहे. आणि चालतं बोलतं देऊळ आहे. चालती बोलती देऊळे, त्यामध्ये राहिजे रावळे, जितुके देऊळे तितुके सकळे, कळली पाहिजे. कळलं पाहिजे की ह्या देह म्हणजे चालतं बोलतं देऊळ आहे. आणि त्याच्यामध्ये त्या परमात्म्याचं अधिष्ठान आहे. बघा त्या पुढं, मच्छ कुर्म वराह देऊळे, भूगोळ धरिला सर्व काळे, कराळे विक्राळे निर्मळे, किती एक. मत्स्य कुर्म वराह हे काय होते? हेही देवालयच होते. त्यांनीच काय केलं? हा सर्व भूगोल सर्व काळ सावरून धरला. भूगोळ धरला सर्व काळे. काही देवळे म्हणजे शरीर कसे आहेत? कराळे विक्राळे निर्मळे. काही तर देवळं अशी आहेत की ते अक्राळ आहेत, विक्राळ आहेत आणि काही निर्मळसुद्धा आहेत बरं का. मग ही जी देवळं आहेत ना, ही वेगवेगळ्या प्रकारची समर्थांनी त्याचे टाईप्स दाखवलेले आहेत. अगदी जलचर असू द्या, मच्छ, उभयचर असू द्या, कूर्म, वराह असू द्या, भूचर आहेत त्या, हे देवळंच आहेत. ह्यांनी तर भूगोळ धरून ठेवलेला आहे, सावरून धरलेला आहे. काय तर अक्राळ विक्राळ आहेत. ओ, अक्राळ विक्राळ आणि त्याच्याबरोबर निर्मळसुद्धा आहेत. कराळे विक्राळे निर्मळे किती एक. बघा आता पुढं, कित्येक देऊळे सौख्य पाहे, भरता अवघे सिंध आहे, परी ते सर्व काळ न राहे अशाश्वत. कित्येक देवळात शरीरात अवघ्य सौख्य भरून राहिलेलं असतं, पण तेही सर्व काळ काही राहत नाही. ते अशाश्वतच असतं. नोकरी, पैसा, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान मिळालं, पण ते टिकलं का? तुम्ही आम्ही संसारातील सुख जी अशाश्वत होती त्याच्याच मागे पळत होतो. कित्येक देवळे सौख्य पाहे, हे तुमचे आमचे देहरूपी देवळं जी होती ना, ही सौख्य पाहत होती. भरता आवघे सिंध आहे, परी ते सर्व काळ न राहे अशाश्वत. तुम्ही आम्ही अशाश्वतामध्ये अडकलो होतो. ह्या मान पान, पैसा, प्रतिष्ठा, नोकरी ह्याच्यामध्येच अडकलो होतो, जे कायम कधी टिकलेलं नव्हतं, अशाश्वत. मग आता बघा, अश्वताचा मस्तक मनी, तयाची एवढी करणी, दिसेना तरी काय झाले धनी, तयासीच म्हणावे. अशाश्वताचा मस्तक मणी, जो अंतरात्मा, त्याची सर्व महिमा अगाध करणी आहे. का दिसतो तो? तो जो मस्तक मणी आहे ना तुमच्या आमच्या अंतरी, तो दिसतो का? नाही. मग तो दिसत नसला म्हणून काय झालं? तो आहे. हवा दिसते का? हवा दिसत नाही म्हणजे हवा नाही आहे का? नाही. मग देव दिसत नाही म्हणजे देव नाही आहे का? अहो, तो सर्वांचा आधार आहे. बघा आता पुढं, उद्भवोन्मुख होता अभेद, विमुख होता उदंड खेद, ऐसा अधोर्ध संवाद होतो जातो. मग त्या अंतरात्म्याकडे जेव्हा आपण लक्ष देतो, त्या अंतरात्म्याकडे लक्ष गेल्याने सर्व काय होतात? हे भेद मावळून जातात. मग आपल्याला काय करायचं आहे? अंतर्मुख व्हायचं आहे. उद्भवोन्मुख होता अभेद. आपल्याला काय करायचं आहे? अंतरात्म्याकडे लक्ष द्यायचं आहे आणि ते भेद काय करायचे आहेत? अभेद करायचे आहेत. भेद संपवून टाकायचे आहेत. विन्मुख होता उदंड खेद, आणि त्याच्यापासून, त्या अंतरात्म्यापासून
जर आपण विन्मुख झालो, म्हणजे त्याच्याकडे पाठ फिरवली, विषयांकडेच लक्ष देत बसलो, वासनेकडेच लक्ष देत बसलो, तर भेद निर्माण होतात आणि त्या भेदाच्या नंतर खेद निर्माण होतात. बरोबर आहे का? याप्रमाणे अध म्हणजे विषयांकडे आणि ऊर्ध्व म्हणजे अंतरात्म्याकडे अशा खोलीवरती होणारा हा संवाद नित्य चालू आहे. ऐसा हा अधोर्ध संवाद. कधी अधो जाते, कधी ऊर्ध्व जाते, कधी अधो जाते, कधी ऊर्ध्व जाते, कधी अंतरात्म्याकडे जाते, कधी वासनेकडे जाते, कधी विषयांकडे जाते. हा संवाद अखंड नित्य चालू आहे. बरोबर का? बघा, सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना, एक ठाई. सर्व मूळ, सर्वांचे मूळ आहे ते अंतरात्मा, पण ते दिसत नाही. तो भव्य आणि प्रचंड असून सुद्धा दिसत नाही, भासत नाही, त्याची जाणीवसुद्धा होत नाही. आणि असा तो क्षणभर सुद्धा एके ठिकाणी राहत नाही. निमिष म्हणजे आपण डोळ्याची पापणी उघडझाप जेवढं करतो त्यासाठी लागणारा जो वेळ आहे ना, त्याला निमिष असं म्हटलं जातं. असतो का तो? सकळांचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना, एके ठाई. एवढा तो सगळ्यांचा मूळ आहे, एवढा भारी आहे, एवढा भव्य आहे, एवढा प्रचंड आहे, पण तो दिसत नाही, जाणवत नाही. आणि मग निमिष एक वसेना. निमिष म्हणजे काय? अगदी तो क्षणार्धसुद्धा काय होतो, एका ठिकाणी राहत नाही. परमात्मा सर्वत्र आहे, पण तो कुठेही अडकून पडलेला नाही, सापडतच नाही. आकाश सर्वत्र आहे, सर्वत्र आहे. पकडता येतं का? नाही पकडता येत. बघा, मग तो परमात्मा कसा आहे? आगाध आहे. ऐसा आगाध परमात्मा, कोण जाणे त्याचा महिमा, तुझी लीळा सर्वोत्तमा, तुची जाणसी. असा परमात्मा जो आगाध आहे, त्याची महिमा कोण सांगू शकेल? कोण जाणून घेऊ शकेल? हे सर्वोत्तमा, तुझी महिमा फक्त तूच सांगू शकतो. त्या ईश्वराचा महिमाच आगाध आहे आणि ते महिमा त्यांनीच सांगू जाणार. समुद्राची खोली समुद्रालाच माहीत असते. बरोबर आहे का? किती खोल आहे आपल्याला माहिती आहे. ते मरियाना ट्रेंच एवढं खोल आहे, त्याच्या खोली अजून काही असू शकतो, नाही माहिती. समुद्राची खोली किती हे समुद्रालाच माहीत. बरोबर. बघा पुढं, संसार आलिये सार्थक, जेते नित्य नित्य विवेक, इहलोक आणि परलोक दोन्ही साधिले. या जगात जन्माला आलेल्याचं सार्थक करावयाचं असेल तर नित्य नित्य विवेक अत्यंत आवश्यक आहे. जेथे असा विवेक केला जातो तिथेच इहलोक आणि परलोक दोन्ही साधलं जातं. बरं का? नित्य नित्य विवेक आल्यावरच जीवन सार्थक होतं, अन्यथा होत नाही. का होतं? इहलोक आणि परलोक साधायचं आहे, विवेक तर पाहिजे. विवेकाशिवाय इहलोक परलोक साधता येत नाही. बघा आता पुढं, मननशीळ लोकपासे, अखंड देव अहर्निशी, पाहता त्याच्या पूर्वसंचितासी, जोडा नाही. जो मननशील लोक असतात, जे मननशील लोक असतात, जे मनन करतात ना, सांगितलं ना समर्थांनी, श्रवण मनन निदिध्यासन. जे मननशील लोक असतात, जे मनाने अखंड देवाशी जोडलेले असतात ना, त्यांच्यापाशी देव हा अहर्निश असतो. अखंड देव अहर्निशी. अहर्निशी म्हणजे दिवस रात्र, निशा म्हणजे रात्र. बरोबर आहे का? दिवस रात्र त्या मननशील लोकांच्या जवळ तो देव असतोच असतो आणि त्याच्या पूर्व पुण्याईला तोड नसते. मननशील माणसाला अखंड देवदर्शन होत असतो. बरं का? आता योगी असतो, योगी, त्या योग्याला प्रत्येक कृतीमध्ये काय दिसतो? परमात्माच दिसतो. त्याला माहिती आहे, तो योगी आहे, तो जाणतो. तसाच एखादा सामान्य माणूस अखंड मनन अवस्थेमध्ये असेल, मननशील असेल,
तर त्याच्याकडे तो देव अखंड राहतो आणि त्याच्या पूर्वसंचिताला आहे का पाहता त्याच्या पूर्वसंचिता असं जोडा नाही, एवढी तोड नाही हो त्याच्या पूर्वसंचिताला. अखंड अखंड आहो साक्षात भगवंत त्याच्याबरोबर आहे बघा. अखंड योग म्हणून योगी नाही, योग नाही तो वियोगी, वियोगी तोही योगी योग बळे. समर्थांनी योग दाखवून दिला उत्तम असा. अखंड आत्मानुसंधान असल्यामुळे काय पाहिजे, त्याला योगी म्हटलं पाहिजे. जेथे ते नाही, जेथे अनुसंधान नाही बरं का, आत्मा देह आणि आत्मा यांचं अनुसंधान नाही, जिथं अधोर्ध संवाद नाही, तिथं काय आहे, वियोग आहे. आणि असा वियोगीही अभ्यासाच्या योगाने किंवा साक्षात सद्गुरूंच्या कृपेने काय होतं, अखंड अनुसंधानाचे सामर्थ्य मिळवून योगी होऊ शकतो. हे योगाचं बळ आहे, योग बळ आहे. योग मोठा आहे. खरा योग म्हणजे वियोगातून सुद्धा योग टिकवणे. वियोग झाला होता ना. वियोग म्हणजे पहिले योग म्हणजे काय, योग म्हणजे एकत्रीकरण येणे, युनियन, मिलन होणे. जीवशिवाचा निश्चय म्हणजे योग आहे. बरोबर आहे का. जेव्हा जेव्हा जीव आणि शिव वेगवेगळे होतात तेव्हा वियोग होतो, दुःख होतं, कष्ट होतं. आणि जेव्हा जेव्हा जीव आणि शिव एकत्र येतात योग येतो, उत्तमाचा योग येतो. मग इथे समर्थांनी सांगितलंय अखंड योग म्हणून योगी. ज्याच्याकडे अखंड योग आहे तो योगी. योग नाही तो वियोगी. ज्याच्याकडे अखंड योग नाही आहे तो वियोगी आहे, विपरीत योगी आहे, विरुद्ध योगी आहे. वियोगी तोही योगी योग बळे. आणि मग समर्थांचं सामर्थ्य एवढं आहे. समर्थांनी जर सद्गुरू कृपा केली, सामर्थ्य दाखवलं, तर तो जो वियोगी झाला होता त्याला सुद्धा योगी करण्याचं सामर्थ्य समर्थांच्यामध्ये आहे. बघा पुढे काय सांगितलंय, भल्याची महिमा ऐसी जे सन्मार्ग लावी लोकासी, पोहणारा असता बुडत्यासी, बुडो न देवा बुडो निदाव्या. मग बघा थोरा मोठ्यांच्या महिमा असे असतात की ती लोक इतर लोकांना सन्मार्गाला लावतात म्हणून ती मोठी असतात. मग ज्याला पोहता येतं ना, ज्याला तरता येतं ना, तो जो बुडतोय त्याला कधी बुडू देत नाही, तो बरोबर त्याला बाहेर काढतो. सज्जन लोक स्वतः तरतात आणि इतरांनाही तारतात. बरोबर आहे का. भल्याची महिमा ऐसी, मग त्याला भलाच म्हटलं पाहिजे. भल्याची महिमा ऐसी, तो भला का आहे, जो सन्मार्ग लावी लोकासी, त्यानं सन्मार्गाला लावलं, चांगल्या मार्गाला लावलं, वाम मार्गाला नाही लावलं, सन्मार्गाला लावलं, तो भला. पोहणारा पासता बुडत्यासी, बुडो ने देवा निदावे. म्हणजे काय, ज्याला पोहता येतं आणि त्याच्या समोर जर कोण बुडत असेल तर त्यांनी त्याला बुडू देऊ नये, तो भला. बघा पुढं, स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी. मग स्थूल सूक्ष्माचा विवेक, तत्व झाडा म्हणजे तत्वानेच तत्वाचे निरसन करणे, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा इत्यादीचे ज्ञान असून ज्याला प्रचिती आलेली असते, असा माणूस ह्या पृथ्वी तलावावरती क्वचित आढळतो, क्वचित. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी. पिंड ब्रह्मांड ऐक्य प्रत्यक्ष अनुभवणे हे फक्त थोड्या लोकांनाच कळालं आहे. प्रचित पाहे ऐसा थोडा पिंड ब्रह्मांडाचा निवाडा. बघा आता एक परत श्रवण करूया. स्थूळ सूक्ष्म, स्थूळ काय आहे, पिंड. सूक्ष्म काय आहे, ब्रह्मांड. पिंड जे दृश्य स्वरूपामध्ये आहे, जे प्रकृती आहे ते पिंड आहे. पुरुष जे आहे ते ब्रह्मांड आहे.
आणि ह्याचा निवाडा करता आला पाहिजे. स्थूल सूक्ष्म आणि तत्वांचा झाडा केला पाहिजे. मग पिंडब्रह्मांडाचा निवाडा केला आणि त्यातून प्रचिती आली. अशी खूप कमी लोक आहेत, अशी माणसंच खूप कमी आहेत. बघा आता पुढं, वेदांतीचे पंचकर्ण अखंडतयाचे विवरण महावाक्य अंतःकरण रहस्य पाहे. जे वेदांतातील पंचीकरण जाणतात आणि त्याचं अखंड विवरण करतात, तसेच महावाक्यांचे रहस्य अंतःकरणाने जाणून घेतात, अशी लोक काय असतात? विवेकी असतात बरं का. मग हे वेदांत पंचीकरण महावाक्य यातून काय होतं काय? तर अंतर्मुखता येतो. मग आता पुढच्या ओवीचा रेफरन्स घ्यायला लागेल. ये पृथ्वीमध्ये विवेके असती धन्य तयांच्या संगती श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र. मग कोण ज्याला वेदांतीचे पंचीकरण अखंडतयाचे विवरण महावाक्य अंतःकरण रहस्य पाहे ये पृथ्वीमध्ये विवेकी असते. मग ही लोक आहेत ती कुठली? ज्यांना वेदांतीचे पंचीकरण ते जाणतात, त्याचे अखंड विवरण करतात, महावाक्य ते जाणतात, ती लोक विवेकी असतात. आणि मग अशा विवेकी पुरुषाच्या संगतीमध्ये धन्य होता येतं. आणि मग त्यांच्याकडे असलेलं अध्यात्माचं निरूपण श्रवण मात्रेने प्राणीमात्रांना काय होते? सद्गती प्राप्त होत असते. बरोबर आहे का? मग ही जी अशी महान मंडळी आहेत ज्यांना पंचीकरण, वेदांत, महावाक्य यांचा अभ्यास आहे, अशी विवेकी माणसांची संगत सर्वांना उन्नतीच देते, प्रगतीच देते. सुगंधी फुलाजवळ बसल्यावर सुगंधच येणार हो. बरोबर आहे का? बघा आता पुढं, सत्संग आणि सशास्त्र श्रवण अखंड होतसे विवरण नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. सत्संग आणि सत्शास्त्राचे श्रवण घडावे, जे ते अध्यात्माचे अखंड विवरण होत असते. अनेक संतांची संगती लाभते, ते उत्तम गुण आणि परोपकार हा होतच असतो. सत्संग आणि शास्त्र श्रवणातून परोपकाराची वृत्ती वाढते. बरोबर आहे का? परोपकार कधी होणार आहे? सत्संग आणि सतशास्त्र श्रवण अखंड होत असे विवरण नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. बघा आता पुढं, जे सदकीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश धर्म स्थापनेचा हव्यास तेथेची वसे. मग असे जे उत्तम कीर्तीने संपन्न पुरुष असतात ते परमेश्वराचेच अंश असतात, है ना? पाहिले ना आपण मगाशी, हे सदकीर्तीचे पुरुष ज्यांना पंचीकरण कळत आहे, ज्यांना महावाक्य कळतात वेदांमधली बरं का, मग त्यांच्या निरूपणाने लोकांना काय सद्गती मिळते, उत्तम गुण मिळतात, परोपकार घडतो. ते सदकीर्तीचे पुरुष हे परमेश्वराचेच अंश असतात आणि ते धर्म संस्थापनाचे उत्कट कार्य करतात. धर्म स्थापनेचा हव्यास तेथेची वसे. त्यांच्याकडे ती इच्छा उत्कट असते आणि त्यांच्याकडे तो ध्यास असतो. सदकीर्तीचे पुरुष ईश्वर कार्य अखंड चालूच ठेवत असतात. बरोबर आहे का? ते सदकीर्ती आहे, उत्तमाची कीर्ती आहे, है ना? बघा जा पुढं, विशेष सारासार विचार तेने होय जगोद्धार संग त्यागे निरंतर होऊन गेला. मग विशेष म्हणजे तेथे निरंतर सारासार विचार चालू असतो. त्रिगुणीय सार, निर्गुणीय सार, सारासार विचार हरिपाठ. मग तिथं काय असतो? सारासार विचार असतो. अखंड सारासार विचार जिथं केला जातो त्याच्या योगानेच जगाचा उद्धार होत असतो. असे पुरुष निरंतर संगत्याग करून सस्वरूप होऊन जातात. सारासार विचार आणि त्यातून संगत्यागाची मुक्ती ते साधतात. वाईट सवयी सोडून देतात आणि उत्तमाची साधना करतात. बरोबर आहे का? बघा,
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देवबळात्करणाम समास पहिला. जय जय रघुवीरा समर्था. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.